ठाणे विघ्नहर्ता भटकंतीमध्ये मी विनायक पवार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण भटकंती करण्यासाठी आलो आहोत खारघर नवी मुंबई या ठिकाणी। आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर जे नवी मुंबईमधील खारघर सेक्टर 23 येथे आपणास पाहायला मिळणार आहे। खारघर या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला पनवेल गाडी पकडावी लागेल। जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्थानक किंवा ठाणे स्थानकात असाल तर त्या ठिकाणी देखील पनवेल गाडी उपलब्ध आहे। ठाणे विघ्नहर्ता या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता आपण आलेलो आहोत खारघर स्थानकात। खारघर टू श्रीकृष्ण मंदिर जायचं असेल तर रिक्षा बस या दोन्ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। रिक्षा डायरेक्ट जायचं असेल तर 70 रुपये आहे, शेअर रिक्षा जर करायची असेल तर 20 रुपये आहे आणि बसने जायचं असेल तर 11 रुपये तिकीट आहे। इस्कॉन मंदिराची संपूर्ण माहिती कसे यावे काय पाहावे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, ती नक्कीच बघा। चला तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण इस्कॉन मंदिराकडे जाऊन भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया। इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, संक्षिप्त रूपात इस्कॉन म्हणजे ज्याला हरे कृष्णाची मुवमेंट म्हणून देखील ओळखले जाते, ही एक हिंदू धार्मिक संघटना आहे। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ 54 वर्षापूर्वी म्हणजेच 13 जुलै 1966 रोजी संस्थापक स्वामी प्रभुपाद यांनी ही संस्था निर्माण केली होती। याचा एकच उद्देश होता, भक्तियोगाचा प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली होती। जगभरात याचे 200च्या वर देखील तुम्हाला मंदिर पाहावयास मिळतील।
आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन टेम्पल खारघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारी 2025 रोजी उद्घाटन झाले होते. आशिया खंडातील दुसरे मोठं इस्कॉन मंदिर बांधण्यासाठी 12 वर्षे लागली आहेत. मंदिराच्या निर्मितीसाठी 200 कोटी रुपये खर्च आला आहे. खारघर नवी मुंबई सेक्टर 23मध्ये हे इस्कॉन मंदिर 9 एकरमध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा गाभा बघाल तर भगवान कृष्णाच्या अनेक 3D चित्रांनी सजवलेला आहे. मंदिरात 3000 भाविक एकत्र बसू शकतात असं मोकळं जागा आहे. दशावतार मंदिराचे दरवाजे बघाल तर चांदीचे असून त्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा देखील कोरण्यात आलेल्या आहेत. मंदिरासमोर मोठा बगीचा, कारंजा आणि आकर्षक रोषणाई देखील आहे. आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस, नौकाविहारासाठी भला मोठा तलाव, वैदिक शिक्षा कॉलेजसाठी वाचनालय, विशालकाय प्रसादम हॉल आणि आयुर्वेदिक हिलिंग सेंटर हे देखील आहे. हे आहेत दशावतार मंदिराचे दरवाजे. चांदीचे असून त्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती देखील या ठिकाणी स्थानापन्न करण्यात आलेली आहे. आशिया खंडातील दुसरे मोठे इस्कॉन मंदिर बांधण्यासाठी 12 वर्ष लागले आहेत. मंदिराच्या निर्मितीसाठी 200 कोटी रुपयाचा खर्च आला आहे. पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा गाभा बघाल तर भगवान श्रीकृष्णाच्या अनेक 3D चित्रांनी सजलेला देखील आहे.
मंदिरासमोर बघाल तर मोठा बगीचा, कारंजा आणि आकर्षक रोषणाई देखील आहे. जर तुम्हाला या ठिकाणी काही शॉपिंग करायचं असेल किंवा काही धार्मिक पुस्तकाची आवड असेल, पुस्तक वाचण्याची आवड असेल, तर इथं छोटासा बुक स्टॉल देखील उपलब्ध आहे. तुम्ही तिकडे जाऊन खरेदी करू शकता.
भगवान श्रीकृष्ण यांचं दर्शन घेण्यासाठी जर इस्कॉन मंदिरात यायचं असेल तर त्याची वेळ तुम्ही पण लक्षात ठेवली पाहिजे. वेळ आहे सकाळी 4:30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 9 या वेळेतच तुम्ही दर्शन घेऊ शकता. या ठिकाणी भाविकांसाठी महान विशालकाय प्रसाद हॉल देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी थाली आणि पार्सलची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच बसण्यासाठी खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.